नमो नमः सर्वेभ्यो। अयम् अधुना वयं संस्कृतभारत्याः गीताप्रवेशस्य प्रथमभागस्य कृते प्रथमभागस्य द्वितीयस्य पाठस्य अभ्यासम् अधुना अथवा पठनम् अधुना वयं कुर्मः। अहं प्रथमं दर्शिका दर्शयामि। पृष्ठक्रमाङ्क अस्ति अस्य पाठस्य तस्य व्याकरणस्य अध्ययनं वयं गते चलचित्रे अकरवाम। अधुना एकादशे पृष्ठे अस्ति द्वितीयः पाठः। पाठस्य नाम अस्ति सञ्जय उवाच। अधुना एतस्मिन् चलचित्रे वयं अस्मिन् चलचित्रे वयं केवलं पाठस्य पठनं कुर्मः। अग्रिमे चलचित्रे वयं व्याकरणस्य पाठात् अनन्तरं व्याकरणमस्ति, स्वरसन्धेः वर्णनमस्ति, तत् वयं अग्रिमे चलचित्रे वयं द्रक्ष्यामः। हा, पृष्ठक्रमाङ्कः अस्ति 11, पाठक्रमाङ्कः अस्ति द्वितीय द्वे द्वितीयः पाठः अस्ति सञ्जय उवाच। अत्र अस्मिन् पाठे स्वरसन्धेः अभ्यासं वयं करणीयमस्ति, अस्माभिः करणीयमस्ति। प्रथमं वयं पाठं पठामः अधुना। एतं पाठं सावधानम् उच्चैः पठत। धृतराष्ट्र उवाच। हा पाठ मोठ्याने सावधानतेने वाचायचा आहे. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र म्हणतो, संजय, हे संजय, कुरुक्षेत्रे समवेताः मामकाः पांडवाः च किम अकुर्वत. म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये समवेताः म्हणजे जमलेले सगळे, मामकाः माझे, पांडवांचे पांडवाः किंवा पांडव सगळे, माझी मुलं आणि पांडव हे च किम अकुर्वत त्यांनी काय केलं. अकुर्वत लंगलकार. संजय उवाच. पांडवानिकं दृष्ट्वा राजा दुर्योधनः आचार्यम् उपसंगम्य इदं वचनम् अब्रवीत्. पांडवानिकं दृष्ट्वा म्हणजे संजय म्हणतो की या सगळ्या पांडवांना बघून राजा दुर्योधन आचार्यांच्या उपसंगम्य जवळ जाऊन, उपसंगम्य लेवंत रूपम, उपसंगम्य इदम वचन अब्रवीत, हे वचन किंवा हे वाक्तव्य म्हणाला. दुर्योधन म्हणतो, आचार्य पश्यैतां पांडुपुत्राणां चमूम. आता इथे पश्यैताम ऐची मात्र आहे, इथे स्वरसंधी झालेला आहे. स्वरसंधी इत्युक्ते किं स्वरात् परे स्वरः आगच्छति, यत्र स्वरात् परे स्वरः आगच्छति विकारः च भवति. विकारः इत्युक्ते अन्य वर्णस्य आदेश, आगम, लोप, पूर्वग्रह यदि भवति तत्र सन्धिः भवति. स्वरात् परे यदि स्वरः आगच्छति, यदि आदेश अथवा विकारः भवति तत्र स्वरसन्धिः भवति. त्यामुळे इथे आता पश्यैताम ह्याचा संधी विग्रह आहे किंवा पदविग्रह आहे. पश्य योग एताम, अ योग ए. अत्र ऐकारस्य आदेशः वयं प्राप्तवन्तः, अतः संधिः अभवत् पश्यैताम. आता मी हे एवढं सगळं मी थोडक्यात पुढे फक्त पदविग्रह सांगणार. हा वृद्धी संधी आहे. अयोग ए ऐ भवती वृद्धी संधी. पश्यैताम म्हणजे हा पहा काय, हा पांडुपुत्राणाम चमू, हा पांडुपुत्रांचा चमू, दीर्घ उकारांत स्त्रीलिंगी शब्द चमू. चमू या चमू म्हणजे ग्रुप किंवा हा समूह. हा पहा, पांडुपुत्रांचा समूह पहा, असं दुर्योधन आचार्यांना म्हणतोय. एषा महती चमूह, ही आता चमूह दीर्घ उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून एषा आलेला आहे. चमूह हा पुल्लिंगी शब्द नाही. ही किंवा हा मोठा समूह, मराठीमध्ये समूहाला पुल्लिंगी म्हणतात. त्यामुळे एषा महती चमू, एषा ही मोठी चमू किंवा हा मोठा समूह पहा. भीष्माभिरक्षितम अस्माकं बलम अपर्याप्तम अस्ति. भीष्म अभिरक्षितम
अरे म्हणजे भीष्माने रक्षित केलेला आपले हे बल अपर्याप्त आहे, म्हणजे पुरेसे नाही. भीमाभिरक्षितम त्वेतेषां बलम पर्याप्त. आता असं अर्जुनाला दुर्योधनाला वाटतं आहे. भीमाभिरक्षितम म्हणजे भीमाने रक्षित केलेले त्वेतेषां त्यांचे बल पर्याप्त आहे, हे दुर्योधनाला वाटते. भीमाभिरक्षितम त्वेतेषां इथे पण इथे यणसंधी झालेला आहे. तू योग एतेषां त्वेतेषां वकारस्य उकारस्य स्थाने वकारस्य आदेशं वयं प्राप्तवन्तः. तू योग एतेषां त्वेतेषां वकारस्य आदेशं यथाभागम् अवस्थिताः भवन्तः भीष्मम् एवाभिरक्षन्तु. यथाभागम अवस्थिताः भवन्तः म्हणजे आता इथे सगळे आलेले आम्ही आम्ही या स्थितीमध्ये आलेलो आम्ही आम्ही किंवा आमचे भवन्तः म्हणजे तुम्ही सगळ्यांनी भीष्मम तुम्ही सगळ्यांनी एवाभिरक्षन्तु म्हणजे आमचे रक्षण तुम्ही करा. एव आता इथे सवर्ण दीर्घ संधी झालेला आहे. एव योग अभिरक्षन्तु एवाभिरक्षन्तु अयोग आ भवति. संजय उवाच संजय म्हणतो भीष्मः दुर्योधनस्य हर्षं संजनयन् सिंहनादं विनद्योच्चैः शंखम अधमत. म्हणजे संजय म्हणतो की भीष्म दुर्योधनाचा आता कसं आहे पहिली गोष्ट म्हणजे भीष्म अधमत म्हणजे भीष्माने शंखम अधमत असं आहे. भीष्म शंख वाजवतो. ओके कसा वाजवतो विनद्योच्चैः म्हणजे इथे पण संधी झालेला आहे. विनद्य योग उच्चैः अ योग ओ भवति अत्र गुणसंधी भवति. विनद्योच्चैः म्हणजे भीष्मानी मोठ्याने नम्रपणे आणि मोठ्याने शंख वाजवला. ओके बरं आता इथे संजनयन हा शत्रू प्रत्यय आहे. म्हणजे संजनयन म्हणजे हे काय काय म्हणू त्याला हा हा नी धातू आहे परंतु हे पाहणारा म्हणजे काय पाहणारा दुर्योधनाचा हर्ष हा हर्ष हर्ष म्हणजे दुर्योधनाचा हा जो काही भाव आहे हा पाहणारा हा भीष्म सिंहनाद शंखाचं नाव आहे. त्या शंखाचा मोठ्याने त्याने तो वाजवला. ततः शंखाः भैर्यः पणवानक गोमुखाः च सहसैवा अभ्यहन्यन्त. आता जसे शंख वाजवतात युद्ध चालू होण्याच्या पूर्वी तसे अनेक रणवाद्य वाजवतात. इतर पण जसे भेरी पणवानक हे सगळे रणवाद्य आहेत. त्यामुळे त्याच्यानंतर शंखाः म्हणजे अनेक शंख भैर्यः भेरी रस्वैकारांत शब्द आहे भेरी त्याचा प्रथमा बहुवचन आहे भैर्यः पणवानक गोमुखाः ही सगळी सगळी रणवाद्य च सहसैवाभ्य हन्यन्त. आता इथे दोन संधी झालेल्या आहेत. सहसा योग एव योग अभ्य हन्यन्त. सहसा योग एव आ योग ऐ भवति सहसै वृद्धी संधी आहे. त्याच्यानंतर एव योग अभ्य हन्यन्त अ योग आ भवति सवर्ण दीर्घ संधी. त्यामुळे सहसा योग एव योग अभ्य हन्यन्त याचा संधी झालेला आहे. सहसैवाभ्य हन्यन्त. म्हणजे हे सगळे शस्त्र त्यांनी सहसा म्हणजे सहजपणे त्यांनी वाजवली. अभिहन्यंत म्हणजे सगळ्यांनी वाजवली. हन्यंत अंत ओके लंग लकाराचा प्रथमा बहुवचनाचं प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप आहे हन्यंत अंत. त्यामुळे सगळ्यांनी वाजवली असं. सह शब्द तुमुल अभवत म्हणजे तो शब्द म्हणजे त्याचा जो ध्वनी झाला हे सगळं वाद्य वाजवल्यानंतर त्यात तो शब्द किंवा तो ध्वनी तुमुल अभवत. तुमुल म्हणजे मोठा झाला प्रचंड झाला असं. ततः कृष्णः अर्जुनः अन्ये पांडवाः सैनिकाः च पृथक् पृथक् स्वस्य शंखान् अधमन्. ओके हा तर त्याच्यानंतर कृष्ण अर्जुन अन्य पांडव बाकीचे सैनिक ह्यांनी पृथक पृथक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने स्वस्य शंखान म्हणजे स्वतःचे शंख वाजवले अधमन. तदा अर्जुनः ऋषिकेशम इदम वाक्यम अब्रवीत. तेव्हा अर्जुन ऋषिकेशाला म्हणजे कृष्णाला हे वाक्य म्हणाला. अर्जुन म्हणतो उभयोः सेनयोः मध्ये रथम स्थापय मे अच्युत मेच्युत. म्हणजे अर्जुन म्हणतो की उभयोः सेनयोः मध्ये सप्तमी द्विवचन दोन्ही सैन्याच्या मध्ये रथम स्थापय रथ स्थापन कर मे अच्युत
मे म्हणजे मम मे वैकल्पिक रूप अस्मत् स्त्रीलिंगिक सर्वनामस्य षष्ठी एकवचन मम मे वैकल्पिक रूप आहे मे म्हणजे माझा माझा रथ तू तिकडे स्थापन कर. आता इथे मे अच्युत याचा संधी झालेला आहे. मे योग अच्युत मेच्युत. ओके इथे पूर्वरूप संधी झालेला आहे. ए योग ला पूर्व एकाराचाच आदेश प्राप्त झालेला आहे पूर्वरूप संधी. संजय म्हणतो ऋषिकेश सेनयोः उभयोः मध्ये रथोत्तमं स्थापयित्वा उवाच. संजय म्हणतो की ऋषिकेश म्हणजे कृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथोत्तम म्हणजे उत्तम अशा रथाला स्थापन करून तो असे म्हणाला. हे पार्थ पश्यैतान समवेतान कुरुन इति. काय म्हणाला की हे पार्थ हे सगळ्या कुरूंना तू पहा. आता इथे संधी आहे पश्यैतान पश्य योग एतान अ योग ऐ भवति किंवा ऐकारस्य आदेशः वयं प्राप्तवन्तः. इथे वृद्धी संधी आहे पश्यैतान. पार्थः स्वबांधवान् स्थितान् तत्रापश्यत्. पार्थ सुद्धा म्हणजे अर्जुन सुद्धा स्वबांधवान स्थितान म्हणजे तिथे स्थित असलेले आता हा स्थितान हा क्त प्रत्यय आहे. द्वितीया बहुवचन आहे. विशेषण विशेष भाव आहे. स्वबांधवान द्वितीया बहुवचन आहे. त्यामुळे क प्रत्ययाचं किंवा विशेषणाचं पण द्वितीया बहुवचन. स्थितान म्हणजे तिथे स्थित असलेल्या स्वबांधवांना त्याने तिथे तत्रापश्यत तिथे पाहिले. तत्र योग अपश्यत तत्रापश्यत अयोग आ भवती सवर्ण दीर्घ संधी. त्याने तिथे आपल्या स्थित झालेल्या किंवा तिथे असलेल्या स्वबांधवांना तिथे पाहिले. कृपया पर्याविष्ट सह विषिदन इदम अब्रवीत. इथे संधी आहे पर्या योग आविष्ट आ योग आ भवती सवर्ण दीर्घ संधी. पर्याविष्ट म्हणजे या म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या आवेगाने आविष्ट झालेला सह तो विषिदन शत्रुप्रती आहे. विषद झालेला तो हे बोलला. इदम अब्रवीत. अर्जुन म्हणतो हे कृष्ण अहम दृष्टमेवं स्वजनम न शक्नोम्यवस्थातुम. म्हणजे तो अर्जुन म्हणतो हे कृष्णा अहम दृष्ट्वेमम. इथे संधी आहे दृष्ट्वा योग इमम आ योग इ अत्र अस्ति एकारस्य आदेशं वयं प्राप्तवन्तः. अत्र गुणसंधी अस्ति. आ योग ईचा ए होतो गुणसंधी आहे. दृष्ट्वा योग इमम दृष्ट्वेमम. स्वजनम म्हणजे मी हे पाहून दृष्ट्वा इमम हे पाहून स्वजनम म्हणजे स्वतःच्या म्हणजे लोकांना या सगळ्या स्वतःच्या म्हणजे अहम इमम स्वजनम दृष्ट्वा असं येते. म्हणजे या स्वतःच्या सगळ्या लोकांना पाहून मी काय न शक्नोम्यवस्थातुम न शक्नोमी अवस्थातुम शक्नोमी योग अवस्थातुम शक्नोम्यवस्थातुम ई योग य भवती यण संधी आहे. मी इथे म्हणजे अवस्थातून म्हणजे मी इथे राहू शकत नाही. मी तिष्ठती ना मी इथे राहू शकत नाही किंवा मी इथे उभा राहू शकत नाही किंवा इथे राहू शकत नाही. एते सर्वे मम कुरवः बांधवाश्च सन्ति. आता हा जो वर्णन किंवा हा जो प्रसंग आहे हा सगळ्यांना माहिती आहे महाभारतातला की अर्जुन विषाद मध्ये आहे वर्णन केलेला. त्यामुळे मी थोडंसं फास्ट जाते. आपण फक्त ह्याच्यातल्या संधी बघायच्या आहेत. हे सर्व मम गुरवः माझे गुरु माझे बांधव आहेत. एतैही सह युद्धम न कर्तव्यम म्हणजे ह्यांच्यासह युद्ध करू नये. युद्ध करण्याजोगे किंवा करण्यासारखे नाही. कर्तव्यम अनियर प्रत्यय तव्यत प्रत्यय आहे. ह्यांच्यासह युद्ध करण्यासारखे नाही. यद्यप्येते कुलक्षय कृतम दोषम न पश्यति तथापि अस्माभिः त्वयं दोषः न करणीय. आता इथे यद्यप्येते म्हणजे जरी हे कुलक्षयकृतम दोषम म्हणजे कुलक्षयकृत हा दोष पाहू शकत नसतील दोषम न पश्यन्ति तथापि तरी सुद्धा अस्माभिः म्हणजे आपल्याकडून त्वयं दोषम न करणीयम हा दोष करण्यासारखा नाही. ओके यद्यप्येते यद्यपि योग एते ई योग य भवती यणसंधी भवती. आता यद्यप्येते आणि इथे पुढे आहे संधी त्वयम
तू योग अयम म्हणजे आपणही अस्माभिही तू अयम दोषमः न करणीय आपणही हा दोष करू नये आपणही म्हणून तू आलेला आहे तू योग अयम तस्य उ योग अ अ अ अ, व भवति हा उ योग हा हा येणे आहे त्यामुळे व भवति म्हणजे वकारस्य आदेश आपण सुद्धा अयम म्हणजे अस्मत् सॉरी इदम सर्वनामस्य पुल्लिंगी आपण किंवा मी हा दोष करण्यासारखा नाही कुलक्षये इति सनातनाः कुलधर्माः प्रणश्यन्ति कुलक्षय झाला कुलक्षये सती सती हा शत्रुप्रत्यय आहे असं धातूचा कुलक्षय झाला असताना सती सप्तमी एकवचन आहे असं धातू हो शत्रुप्रत्ययस्य अस्ति सट त्याचा सती हा सप्तमी एकवचन आहे आणि कारण कुलक्षये हा सप्तमी एकवचनात आहे म्हणून सती पण त्यामुळे कुलक्षयामध्ये असं म्हणजे कुलक्षय झालेला असताना सनातन कुलधर्म नष्ट सगळे धर्म नष्ट होतात धर्मे नष्टे सती कृत्सम कुलम अधर्म भवत्युत म्हणजे धर्मे नष्टे सती म्हणजे धर्म नष्ट झालेला असताना कृत्स्नम कुलम म्हणजे त्या कुलामध्ये अधर्म अभिभवती योग उत म्हणजे त्या कुळामध्ये अधर्माचा जन्म होतो किंवा अधर्माची वृद्धी होते आता इथे अभिभवती योग उत ई योग उ य भवती यणसंधी आहे म्हणजे तिथे धर्माचा उगम होतो किंवा वाढ होते संजय म्हणतो एवं उक्त्वार्जुन रथोपस्थित उपाविशत एवं म्हणजे हे उक्त्वा योग अर्जुन हो आ योग आ भवती सवर्ण दीर्घसंधी हे बोलून अर्जुन रथोपस्थ उपाविशत म्हणजे रथामध्ये बसला तदा कृपयाविष्टम अर्जुनं मधुसूदनः इदं वाक्यम उवाच तेव्हा कृपयाविष्टम सवर्ण दीर्घसंधी म्हणजे कृपयेने म्हणजे करुणेने आविष्ट झालेला किंवा आविष्ट झालेला म्हणजे गदगद झालेला किंवा त्याच्यावर इन्फ्लुएन्स नाही पण भरून आलेला तो मधुसूदन अर्जुनाला हे वाक्य म्हणाला कृष्ण म्हणतो अर्जुन कुतः त्वाम इदम कश्मलम समुपस्थितम कुतः म्हणजे कुठून तुला त्वाम इदम कश्मलम म्हणजे हे दौर्बल्य किंवा ह्या वीकनेस हा तू समुपस्थितम हा तुला कुठून बरं प्राप्त झाला पार्थ क्लैब्यम मा प्राप्नुही क्लैब्य प्राप्त करू नकोस किंवा वीकनेस किंवा धीर सोडू नकोस किंवा हृदय दौर्बल्य क्लैब्य किंवा हृदय दौर्बल्य तू जवळ बाळगू नकोस नैतत त्वय्युपपद्यते पद्यते नैतत न योग एतत नैतत अयोग ऐकारस्य आदेशः वृद्धिसंधी अस्ति अत्र न एतत म्हणजे हा हे तुझ्या म्हणजे न एतत हे नको काय नको त्वय्युपपद्यते त्वयी योग उपपद्यते ई योग उ य भवती यणसंधी आहे त्वयी म्हणजे तुझ्यामध्ये हे तू प्राप्त करू नकोस हे उद्भव तुझ्यामध्ये ह्याचा काय म्हणतो त्याला जन्म म्हणजे या क्लैब्य आणू नकोस तू उपपद्यते किंवा त्याचा जन्म होऊ देऊ नकोस परंतप म्हणजे परंत ही सगळी अर्जुनाची हे नाव आहेत परंतप हे परंतप क्षुद्रम रोधय दौर्बल्यम त्यक्तो त्यक्तोत्तिष्ठ त्यक्त्वा योग उत्तिष्ठ त्यक्तोत्तिष्ठ आ योग उ वकारस्य आदेशः अस्ति क्षम्यता आ योग उ ओकारस्य आदेशः अस्ति अत्र गुणसंधी भवति त्यक्त्वा म्हणजे हे सगळं हृदय दौर्बल्य सोडून तू उत्तिष्ठ अर्जुन म्हणजे उठ अर्जुन म्हणतो हे मधुसूदन अहम भीष्मम द्रोणम च कथम इषुभिः प्रतियोत्स्यामि मी भीष्म द्रोण ह्यांना कथम म्हणजे कशा प्रकारे इषु म्हणजे बाणांनी मी कशी त्यांच्याशी प्रतियोत्स्यामि मी त्यांच्याशी युद्ध कसं करू ओके द्वाविमौ पूजार्हा वरिसूदन क्षम्यता द्वाविमौ द्वौ योग इमौ औ नंतर औ योग इ तत्र
आव भवति अत्र यान्तवान्त संधी किंवा अयादी संधी आहे. द्वौ योग इमौ द्वाविमौ आव आव पदस्य आदेशः भवति. अ, पूजार्हा वरिसूदन. इथे सुद्धा पूजार्हौ योग अरिसूदन. औ योग अ, आव भवति किंवा आवचा आदेश प्राप्त होतो. त्यामुळे पूजार्हौ पूजार्हाव वरिसूदन हा सुद्धा यान्तवान्त किंवा अयादी संधी आहे. गुरुन् अहत्वा भैक्षं भोक्तुं यत् इष्यते तद अपीह लोके श्रेयः. गुरुन् अहत्वा म्हणजे गुरूंना न मारून, अहत्वा म्हणजे न मारून, भैक्षं भोक्तुं. भैक्ष म्हणजे हे आपण जे भिक्षा मागतो. हां, म्हणजे भिक्षा जरी मागायची वेळ आली किंवा भिक्षा जरी आपल्याला भोगण्याची वेळ आली, तरी यत् इष्यते म्हणजे जरी असं जरी करायची वेळ आली, तद अ, अपीह अपि योग इह ई योग ई दीर्घ ई भवति सवर्ण दीर्घ संधी आहे. तद अपीह ते सुद्धा इह लोके श्रिय अपीह म्हणजे ते सुद्धा या लोकामध्ये म्हणजे या जगामध्ये श्रेयस्कर आहे. हं? तद श्रेय म्हणजे गुरूंना न मारता या गुरूंचं रक्षण करून भिक्षा मागायची वेळ आली तरी सुद्धा ते या लोकांमध्ये या जगामध्ये श्रेयस्कर आहे. कृष्ण म्हणतो, "भो अर्जुन, हे अर्जुना, त्वम अशोच्यान अन्वशोचः." तू अ, अ, अशोच्यान म्हणजे जे विचार करण्यासारखे नाही, त्याचा अन्वशोचः, अशोचः. अनुयोग अशोचः. अत्र उयोग तत्र वकारस्य आदेशः अस्ति, यणसन्धिः अस्ति. म्हणजे तू ज्याचा विचार करायचा नाही, त्याचा पण विचार करतो आहेस. अशोचक किंवा त्याच्या पाठी जातो आहेस. ज्या ज्या गोष्टींचा विचार करायचा नाही, त्या गोष्टींच्या पाठी जातो आहेस. या विचार करतोय. वस्तुतः एनम आत्मानं शस्त्राणि न छिन्दन्ति, पावकः न दहति, न क्लेदयन्त्यापः, मारुतः च न शोषयति. हं? वस्तुतः म्हणजे तू विचार करतोयस की मी गुरूंना मारणार आहे. परंतु वस्तुतः एनम आत्मान म्हणजे हा आत्मा शस्त्राणि न छिन्दन्ति. नैनम छिन्दन्ति शस्त्राणि वगैरे सगळ्यांना माहिती आहे श्लोक. या शस्त्रांनी तो मारला जाऊ शकत नाही. पावकः न दहती म्हणजे अग्नी त्याला जाळू शकत नाही. न क्लेदयन्त्यापः पाणी त्याला भिजवू शकत नाही. आणि मारुतः न शोषयति म्हणजे वारा त्याला सुकवू शकत नाही किंवा त्याला ड्राय करू शकत नाही. न इथे संधी आहे एक क्लेदयन्त्यापः. क्लेदयन्ती योग आपः. ई योग आ यकारस्य आदेशः अस्ति क्लेदयन्त्यापः. अ, यः मानवः आत्मतृप्तः त्वात्मरतिः आत्मनि एव संतुष्टः भवति सः एतत् जानाति. यह मानव म्हणजे जो माणूस आत्मतृप्त आहे म्हणजे स्वतःमध्ये स्थितप्रज्ञाच्या अवस्थेमध्ये दुसऱ्या सांख्ययोगामध्ये सांगितलेले जो आत्मतृप्त आहे म्हणजे स्वतःमध्ये समाधानी आहे. स्वात्मरती म्हणजे स्वतःमध्ये रत आहे म्हणजे सॅटिस्फाईड आहे आणि स्वतःमध्ये एंगेज्ड आहे किंवा रत झालेला आहे. आत्मनी एव संतुष्ट भवती म्हणजे आत्म्याने स्वतःच्या म्हणजे त्याला कुठल्या गोष्टीची इच्छा आता बाहेरच्या गोष्टींची राहिली नाही. तो संतुष्ट आहे. सह एतत् जानाति. तो मनुष्य हे सगळं जाणतो. जे मी आता सांगितले ते नैनम छिन्दन्ति शस्त्राणि वगैरे ते सगळं. आता इथे एक संधी आहे त्वात्मरतीः. तू योग आत्मरतीः. म्हणजे इथे हा अव्यय आहे. त्यामुळे जो आत्मतृप्त आहे, आत्मरती आहे, शुद्ध आहे अशा अर्थाने तो तू आलेला आहे. त्यामुळे तू योग आत्मरती, उ योग वकारस्य आदेश अस्ति, यडसंधी अस्ति अत्र. त्वात्मरतीः तो हे सगळं जाणतो. जो आत्मतृप्त आहे, स्वतःमध्येच रत आहे, संतुष्ट आहे, तो सगळं हे सगळं जाणतो. अतः एव पंडिताः नानुशोचन्ति. म्हणून पंडित किंवा बुद्धिमान लोक किंवा ज्यांना ज्ञानी लोक आहेत, न अनुशोचन्ति म्हणजे ह्या कुठल्याही गोष्टींची पर्वा किंवा टेन्शन ते घेत नाहीत. तस्मात् एवं धीरो भव. तशाच प्रकारे तू सुद्धा त्वं धीरः भव. तर इथे पण विसर्ग संधी आहे, पण आपण इथे स्वरसंधी बघतोय. अ, तसा तू धीरवान किंवा धैर्यवान हो. युद्धं च कुरु. युद्ध कर. आता एतस्मिन् पाठे स्थूलाक्षरैः मुद्रितानि स्वरसंधियुक्तानि पदानि सन्ति. आता या पाठामध्ये स्थूलाक्षरामध्ये मी जी वाचून दाखवली आणि त्याचा पदविग्रह केला ती सगळी स्वरसंधियुक्त पदं आहेत. ओके. आणि आवरणे संधी विभागः अपि दर्शितः अस्ति. म्हणजे आवरणामध्ये संधी विभाग सुद्धा त्या पदविग्रह किंवा संधी विग्रह दिलेला आहे. आता अभ्यास आहे याच्यानंतर. ओके. तत् वयं
अभ्यासवर्गे द्रक्ष्यामः. हां, त्याच्यानंतर पुढे स्वरसंधीचं म्हणजे सगळ्या प्रकारच्या संधी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर त्या आपण अग्रिमे पुढच्या पाठामध्ये आपण बघूया. एवं प्रकारेण संस्कृतभारत्याः गीताप्रवेशस्य प्रथमभागस्य द्वितीयस्य पाठस्य पठनम् अध्ययनं वयम् एतस्मिन् चलचित्रे अकरवाम. अग्रिमे चलचित्रे वयं द्वितीयात् पाठात् अस्ति स्वरसन्धिः. स्वरसन्धेः विवरणं दत्तमस्ति अत्र। तद्वयम् अग्रिमे पाठे एकमेकं चलचित्रे अथवा द्वौ सन्धि वयं द्रक्ष्यामः। धन्यवादः।